फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फ्लॉलेस मेकअप बेस कसा अचीव करता येईल आणि ते सुद्धा फक्त पावडर प्रोडक्ट वापरून। लेट्स स्टार्ट द व्हिडिओ। हा मेकअप खूपच लाईट आहे आणि झटपट करता येऊ शकतो। मेकअप करण्याआधी मी निव्हिया सॉफ्टचं मॉइश्चरायझर लावून घेते आणि आपण 5 मिनिटं वेट करणार आहोत, जेणेकरून मॉइश्चरायझर आपल्या स्किनमध्ये नीट ॲब्झॉर्ब होईल आणि एक खूप चांगला बेस तयार करेल आणि या स्टेपमुळे आपला मेकअप पण खूप जास्त वेळ टिकणार आहे। आता मी लेनेसचा लिप बाम लावून घेते, जेणेकरून लिपस्टिक लावेपर्यंत लिप्स सॉफ्ट होतील। आता मी फिक्स डर्माचं जेल सनस्क्रीन लावलेलं आहे। सनस्क्रीन इज व्हेरी इम्पॉर्टंट, त्यामुळे आपण दिवसा मेकअप करताना ते कधीही स्किप करायचं नाही आहे आणि ते आपल्याला फेसवर तसंच नेकवर सुद्धा अप्लाय करून घ्यायचं आहे। आता मी एसेन्सचं हॅलो गुड स्टफचं प्रायमर लावून घेते। हे खूप छान असं ड्यूई प्रायमर आहे आणि लाईट वेट आहे। नेक्स्ट स्टेप आहे पावडर फाउंडेशन आणि त्यासाठी मी मॅकचं स्टुडिओ फिक्सचं कॉम्पॅक्ट वापरणार आहे। या लुकसाठी मी हे प्रोडक्ट एका डेन्स अशा ब्रशने वापरते। तुम्ही याच्याऐवजी पफसुद्धा वापरू शकता। दिस इज हाऊ माय फेस लुक्स। मी एका साईडला पावडर फाउंडेशन लावलेलं आहे आणि एका साईडला लावलेलं नाही आहे आणि प्रोडक्ट लावताना आपल्याला ते लाईट लेयर्समध्येच लावायचे आहे, नंतर ते तुम्ही बिल्डअपसुद्धा करू शकता। फेसला डायमेन्शन देण्यासाठी आपण आता पावडर ब्रॉन्झर लावून घेणार आहोत। हे प्रोडक्ट मेकअप रेव्होल्यूशनचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही फेसवर ब्रॉन्झिंग करून घेऊ शकता। आता आपण फेसला ब्लश लावून घेणार आहोत, तर त्यासाठी मी एक पिंक आणि ऑरेंज शेड मिक्स करून घेतली आहे। हे ब्लश नास ब्रँडचं आहे आणि ब्लश अप्लाय करण्यासाठी मी पॅकचा पावडर ब्रश वापरला आहे। आता आपण लाईटली आयब्रोसुद्धा फिल करून घेऊया। फक्त जिथे जिथे गॅप्स आहेत तेच मी फिल करणार आहे आणि स्प्रूलीने ते स्प्रेड करून घेणार आहे। आपण आयलॅशेस कर्ल करून घेऊया, त्याने लॅशेस खूप छान दिसतात आणि त्यावर मी माझा ऑल टाईम फेवरेट मस्करा लावते, ज्याचं नाव आहे आय लव्ह एक्स्ट्रीम आणि तो एसेन्स ब्रँडचा आहे। लिप लाईन करण्यासाठी मी स्विस ब्युटीची फ्रूट पंच ही लिप लायनरची शेड वापरली आहे आणि लिप्स फिल करण्यासाठी मेबेलिन विनाइलची सॉसी शेड वापरलेली आहे। ही खूप छान अशी पिंकिश शेड आहे। डस्की स्किनवर तर खूपच सुंदर दिसते। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर पुन्हा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये। बाय।